उपनगरीय लोकल गाड्यांमधील पीकवर गर्दी कमी करण्यासाठी शहर आणि उपनगरातील कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने 2015 मध्येच दिलेला होता. त्याच्या वर्षभरानंतर लोकलमधील नागरिकांच्या सुविधाबाबत सुनावणी सुरू असताना हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर त्यावर विचार करत असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली होती. पण वेळा बदलण्याच्या विविध गुंतागुंतीने यावर अद्यापही पूर्णपणे तोडगा निघू शकलेला नाही. उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गाडीतून पडल्याने प्रवाशांचा मृत्यू होणे हे नित्याचेच झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेगवेगळ्या आस्थापनांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले होते. त्यानुसार गेल्या 1.5 महिन्यात 10 आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ बदलली असून त्याबाबतचे पत्र मध्य रेल्वेला दिले आहे. गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडल्याने प्रवाशांचे जाणारे बळी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापकांनी मुंबईतील सर्व सरकारी व खासगी आस्थापनाकडे आपल्या कार्यालयातील तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याची विनंती करणारे पत्र नोव्हेंबर महिन्यात पाठवले होते. तसेच गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 ते 2 तास उशिराने बोलवल्यास त्याचा चांगला परिणाम होईल असे सांगितले होते. त्याची दखल घेत आतापर्यंत 10 आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल केला आहे. आतापर्यंत आपल्या कामाची वेळ बदललेल्या आस्थापनांमध्ये फोर्ट येथील मुख्य पोस्ट कार्यालय, मुंबई स्टॉक एक्सचेंज, BRC तसेच ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, IRB इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, गोदरेज एंडवाईस, गॅमन इंडिया लिमिटेड आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल यांचा समावेश आहे. मुंबई व उपनगरांमध्ये कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना घरातून बाहेर पडल्यानंतर बस, रिक्षा किंवा टॅक्सी यांचा आधार घेऊन लोकल रेल्वे स्टेशन गाठावे लागते. कधीकधी बस व रिक्षा स्टँडवर सुद्धा भली मोठी रांग लागलेली असते. अशावेळी महिला व वयस्कर मंडळींना खूप त्रास होतो. कार्यालयाच्या वेळा बदलायच्या तर लांबून येणाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय महिलांना व मुलींना अवेळी येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. अशा काही अडचणीमुळे कार्यालयीन वेळा बदलण्यास विलंब लागत असल्याचा दावा करण्यात येत असल्यानेच गेली 10 वर्षांपासून कार्यालयीन वेळा बदलण्यास अनेक आस्थापनांकडून उत्साह दाखवला जात नाहीये. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.